जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कर्तृत्ववान मंगेश साबळेंचा पराभव झाला। मंगेश साबळे एक असा व्यक्ती ज्याने एका गावचा साधा सरपंच असतानाही आपल्या कामामुळे मराठवाड्यातच नाही तर संबंध महाराष्ट्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली। प्रश्न पाण्याचा असो, प्रश्न शेतकऱ्यांचा असो, प्रश्न अधिकारी घेत असलेल्या लाचेचा असो, जेव्हा जेव्हा गोरगरीब व्यक्तीवर अन्याय झाला तेव्हा तेव्हा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मंगेश साबळेंनी सरकारला प्रश्न विचारला। पण दुर्दैव आहे, आज तेच मंगेश साबळे जातीय आणि धार्मिक राजकारणाचे शिकार बनले। सर्वसामान्य लोकांना प्रश्न विचारला असता की मंगेश साबळेंचा पराभव का झाला, तेव्हा दोन कारणं समोर आली। एक म्हणजे पैसा आणि दुसरा म्हणजे जात। महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा ओबीसी वाद। मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य आठवतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही शिका, तुम्ही शिक्षित व्हा, जेणेकरून समाजात जे अडाणी अशिक्षित लोक आहेत त्यांना तुम्ही मार्गदर्शन करू शकले पाहिजे की निवडणुकीत मतदान हे जाती धर्माच्या नाही तर विकासाच्या मुद्द्यावर करावं। पण आज या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे की आज या महाराष्ट्रातील सुशिक्षित लोक अडाणी लोकांचं ऐकून जाती धर्माच्या आधारावर निवडणुकांमध्ये मतदान करताय। आणि त्याच कारणामुळे मंगेश साबळेंसारखे अनेक कर्तृत्ववान माणसं ज्यांची या महाराष्ट्राला गरज आहे, ज्यांच्या कामाची मतदारसंघांना गरज आहे, निवडणुकांमध्ये हारताय। मंगेश साबळेंबद्दल बोलायचं झालं तर हा तोच व्यक्ती आहे ज्यानं आपल्या गावातील पाण्याच्या प्रश्नासाठी अंगावर साडी घालून डोक्यावर हंडा घेऊन आंदोलन केलं होतं। हा तोच व्यक्ती आहे ज्यानं शेतकऱ्यांना वेगवेगळे न्याय मिळावे, शेतकऱ्यांवर जो काही संकट आलं त्याच्याबदले सरकारनं त्यांना मोबदला द्यावा, अशा अनेक गोष्टींसाठी वारंवार पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयांसमोर आंदोलन केली। हे तेच मंगेश साबळे आहेत ज्यांनी गावात एक विहीर मंजूर करण्यासाठी 10% 15% पैसे अधिकाऱ्यांना द्यावा लागत होते, त्या अधिकाऱ्यांना एकही पैसा न देता, शेतकऱ्यांकडून एकही पैसा न घेता गावातील अनेक लोकांना 150पेक्षा जास्त विहिरी कुठल्याही प्रकारचा एकही रुपया कोणालाही न देता मंजूर केल्या। पण काही गोष्टींमुळे मंगेश साबळेंना आज लोकसभा, विधानसभा आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही पराभव स्वीकारावा लागतो। खरं तर लोकसभेत ज्या मंगेश साबळेंना 1.5 लाखाच्या आसपास मतदान पडलं ते मंगेश साबळे जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकू शकले नाही। हा खरं तर एक युवक म्हणून वाईट वाटतं की आपण चांगल्या लोकांना वारंवार का हरवतोय। खरं तर माझं मतदारांनाही हात जोडून विनंती आहे की काही लोकांमुळे किंवा काही समाजकंटक लोकांमुळे खरं तर असं वाटलं होतं की जसे जसे दिवस पुढे जातील जाती धर्माचं वारं मागं जाईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या लोकांनी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत कसं ठेवता येईल आणि प्रत्येक माणसाला समान अधिकार कसा देता येईल यासाठी आपलं सगळं जीवन दिलं। पण आज ते जर बघत असतील की 100 वर्षानंतर परत त्याच प्रकारचे जातीय भेद समाजामध्ये निर्माण केला जातो तर त्यांनाही वाईट वाटत असेल। खरं तर आपण नेहमी भावनिक होतो आणि निवडणुकांमध्ये मतदान करतो, पण पुढच्या 5 वर्षात जे महाराष्ट्राचं नुकसान होतं, कारण जात, धर्म, आरक्षण या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याचा मी विरोध करत नाही, पण त्याच्या आधारावर जर तुम्ही निवडणुकांमध्ये मतदान करत असाल तर तो आपल्या महापुरुषांच्या विचारांचा अपमान आहे, ही गोष्ट तुम्हाला मान्य करावीच लागेल। आणि म्हणून हा मंगेश साबळेंचा पराभव महाराष्ट्रात जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाच्या जिव्हारी लागला। आणि अशी अनेक चांगली कर्तृत्ववान माणसं आपण मागच्या 3-4 वर्षात या महाराष्ट्रामध्ये गमावलेली आहेत। त्यामुळं आज सगळ्या युवकांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की निवडणुका जाती धर्माच्या आधारावर कधीच करू नयेत। कारण त्यामुळे मराठा असो, ओबीसी असो, कुठलाही समाज तुम्ही घ्या, प्रत्येक माणसाचं नुकसान होतं आहे। कारण आपण कर्तृत्ववान माणसांना हरवतोय आणि चुकीच्या माणसांना निवडून देतोय, ज्यामुळं आपलं राज्य कुठंतरी मागं पडतं आहे। आपण सगळे आज आहोत, उद्या नसेल, पण आपल्या येणाऱ्या पिढ्या भविष्यात आपल्याला काय म्हणतील जेव्हा त्यांना कळेल की महाराष्ट्र इतका मागासलेला का राहिला, कारण आपले मायबाप जाती धर्माच्या आधारावर मतदान करायचे। त्यामुळे या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? जी काही परिस्थिती मागच्या 3-4 वर्षात महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे, ज्या प्रकारे जातीय तेढ निर्माण करून प्रत्येकजण आपल्या जातीचा प्रचार करायला लागला आहे, सुशिक्षित लोकही जातीच्या आधारावर मतदान करायला लागलेत, या संपूर्ण विषयावर जे काही तुमचं मत असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।